ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। आपण बघतोय श्रीमद भगवद्गीता, आपला पवित्र धर्मग्रंथ। या ग्रंथातील आपण आज बघूया 12वा श्लोक। तस्य संजय नयन हर्षम कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनादचे शंखम दद्म प्रतापवान। या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेची पार्श्वभूमी पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतोय की पहिला श्लोक धृतराष्ट्राचा आहे आणि त्याच्यानंतर संजय हे युद्धभूमीवरचं वर्णन धृतराष्ट्राला सांगत आहे की द्रोणाचार्याजवळ दुर्योधन जाऊन कशा पद्धतीने बोलतो की समोरील पक्षामध्ये कोण योद्धे आहेत ते सांगतो आणि आपल्या सैन्यामध्ये कोण वीर योद्धे आहेत ते सांगतो। त्याच्यानंतर तो म्हणतो की सर्वांनी मिळून आपल्या सेनापतीचं म्हणजे भीष्माचार्याचं संरक्षण केलं पाहिजे। हे बघून या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की धृतराष्ट्र म्हणजे कोण, की जो सत्ता संपत्ती ही आपल्याच ताब्यात ठेवणारा मनुष्य किंवा वर्ग, आणि त्याच्यानंतर दुर्योधन म्हणजे कोण, की असा सत्ता संपत्तीचा जो वारसा मिळालेला असतो, वडिलोपार्जित सत्ता संपत्ती मिळालेली असते आणि ज्याचा हक्क अधिकार आहे त्यांना वंचित ठेवून तो आपल्याच कब्जात कसं राहील, दुसऱ्याचं कसं हडप करायचं आणि ते आपल्याच ताब्यात ठेवायचं, हा जो दुर्योधन वृत्ती हे आपण बघितलं। आणि त्या दुर्योधन ज्या वेळेला दुसऱ्याला द्यायचं असेल तर त्यावेळेला संघर्ष करावा लागतो आणि संघर्षाची पार्श्वभूमी म्हणजे श्रीमद भगवद्गीता। हा संघर्ष 5000 वर्षापूर्वी कौरव आणि पांडवांमध्ये झालेला आहे आणि या युद्धामध्ये, या धर्मयुद्धामध्ये ज्या पद्धतीने व्यास ऋषींनी आपली कल्पनाशक्ती, आपली बुद्धिमत्ता वापरलेली आहे त्यावरून आपल्याला कल्पना येईल की युद्धाची पार्श्वभूमी काय होती। युद्धाची पार्श्वभूमी हे धर्मयुद्ध कसं, तर एका बाजूला पांडवाचं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला कौरवाचं सैन्य, म्हणजे एका बाजूला सद्विचार आणि दुसऱ्या बाजूला दुर्बुद्धी, दुर्विचार, वाईट विचार, वाईट प्रवृत्ती, याच्यामधील तो संघर्ष आहे। आणि हा संघर्ष अनादी अनंत काळापासून चालू आहे आणि अनादी अनंत काळापर्यंत तो राहणार आहे। आणि या संघर्षामध्ये मानवाची आपल्या विकासाची, आपल्या स्वतःच्या विकासाची, आपल्या आध्यात्मिक विकासाची, आपल्या सामाजिक विकासाची नाळ कशी जोडलेली आहे हे आपण बघतोय। तर भीष्माचार्य हे दुर्योधनाचं बोलणं ऐकतोय, तो ज्या पद्धतीने द्रोणाचार्याला डिवचतोय, द्विजोत्तम म्हणतोय। द्विजोत्तम म्हणजे काय, की ब्राह्मण श्रेष्ठ असा जातीवाचक शब्द वापरून त्याला डिवचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर आपल्या सैन्यातलं वर्णन करतो। आपल्या सैन्याबद्दल तो अपर्याप्त म्हणजे आपलं सैन्य अमर्याद आहे अशा पद्धतीने तो बोलतो आणि पांडवाच्या सैन्याबद्दल तो पर्याप्त असा शब्द वापरतो। आणि हे त्याच्या जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स नाही हे निदर्शनास येतं आणि तो घाबरलेला तो नसतो। हे ज्यावेळेला निदर्शनास येतं त्यावेळेला सिंहनादे म्हणजे सिंहांची कशी गर्जन असते त्याप्रमाणे कुरुवृद्ध पितामह हा आपला शंख फुंकतो असं वर्णन आहे। तत शंकाश्य भैर्यश्य पणवानक गोमुखा स सेवाभ्यहन्यंत स शब्दस्तमुलो भवत। आणि त्या शंखध्वनीमुळे, भीष्माचार्याच्या शंखध्वनीमुळे अशा प्रकारे आवाज झालेला आहे की प्रचंड मोठा ध्वनी निर्माण झालेला आहे, शंखध्वनी झालेला आहे। तर या प्रकार आपण बघितलं की भीष्माचार्य म्हणजे कोण, की भीष्माचार्य म्हणजे आजही कशा पद्धतीने तो जिवंत आहेत। भीष्म पितामह आजही कशा प्रकारे आहेत, की भीष्म पितामह म्हणजे की जी काही घराणं आहे, राजघराणं आहे आणि या राजघराण्यामध्ये जो भरतवंशाचं राजघराणं आहे आणि या घराण्यात हस्तिनापूरच्या गादीवरचं जो कोणी राजा असेल त्या राजाची सेवा करेन
आणि त्या राजाचं संरक्षण करेल, ही जबाबदारी भीष्माचार्यांनी घेतलेली आहे. तशी प्रतिज्ञा केलेली आहे की या जन्म ब्रह्मचारी राहीन आणि या गादीवर येणाऱ्या राजाचं राजगादीवर बसणाऱ्या राजकुमाराचं मी संरक्षण करेल. अशा प्रकारे ही भीष्म प्रतिज्ञा आहे. तर ही प्रतिज्ञेचा अतिरेक झालेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने आपण असं समजूया की राजघराणं कधी निर्माण होतं, तर एखादा कर्तबगार पुरुष निर्माण होतो आणि त्या पुरुषाच्या नावानं राजघराणं निर्माण होतं. जसं रघुराजा आहे, त्याच्यानंतर हा भरतवंशी, हे हस्तिनापूरची गादी आहे. तर आपल्या आत्ता मागं 350 वर्षापूर्वी बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगादीचं निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारे इंदोरचे होळकर, मग त्याचा मूळ पुरुष आहे मल्हारराव होळकर, त्यांनी राजगादीचं निर्माण केलेलं आहे. की जी काही घराणे आहेत, जी घराणे उदयास आली त्याच्या पाठीमागं एक कर्तृत्ववान पुरुष असतो आणि त्याच्यानंतर ते राजघराणं पुढं चालत असताना, राजवंश परंपरेने चालत असताना त्याच्या वंशामध्ये प्रत्येक वेळेला सद्गुणी माणूस जन्माला येईल असं काही सांगता येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, तर भीष्माचार्याची जी प्रतिज्ञा आहे की मी राजगादीचं रक्षण करेल, राजघराण्यातील जो कोणी राजगादीवर बसेल त्याची मी सेवा करेल, त्याच्यावर जे काही संकट येईल ते दूर करण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारची वृत्ती आजही आहे. जी काही राजघराणे आहेत महाराष्ट्रामध्ये, घराणेशाही आहे, त्या घराणेशाहीमध्ये प्रत्येक घराण्यात सद्गुणी सदाचारी माणूस असेलच असं नाही आहे. पण काही माणसाची प्रवृत्ती अशी असते की त्या राजघराण्यामध्ये जो कोणी असेल वारस त्यालाच चांगलं म्हणणे, त्यालाच संरक्षण करणे. तो जरी नालायक असेल, दुर्बुद्धीवाला असेल, जर तो जनतेचं कल्याण करणारा नसेल तर त्याला सपोर्ट नाही केला पाहिजे, त्याचं सहकार्य नाही केलं पाहिजे. पण अशा प्रकारची जी काही वृत्ती असते की त्या गादीवर येणारा, त्या घराण्यात येणारा प्रत्येक माणसाला राजा समजून त्यालाच शिरसावंद करणे, त्याला नमस्कार करणे, ही जी प्रवृत्ती आहे ही भीष्माचार्याची प्रवृत्ती आहे. आणि ज्या वेळेला सत्ता संघर्ष निर्माण होतो तर ही दुष्प्रवृत्तीची जी काही राजगादीवर बसणारी मंडळी आहे, धृतराष्ट्र, दुर्योधन, अशा प्रकारे आजही जे काही घराणेशाहीतील दुष्प्रवृत्तीची व्यक्ती असतात, भ्रष्टाचारी, तर त्या व्यक्तीला सहकार्य करणं म्हणजे भीष्माचार्याची भूमिका आहे. भीष्माचार्य म्हणजे कोण, की आपल्याला दोन वर्ग समोर, त्यांना माहीत असतं की पांडव हे सद्गुणी आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो, तरी आपली प्रतिज्ञा आहे की ह्या घराण्याशाहीत ह्या गादीवर बसणारा कोण आहे, तो धृतराष्ट्र आहे, दुर्योधन आहे, त्याचंच संरक्षण करायची ही त्याची जी काही प्रतिज्ञा आहे, त्याचं जे तत्त्व आहे ते सोडायला तयार नव्हते आणि नाहीत. आणि आजची परिस्थिती तशीच आहे की घराणेशाहीमध्ये काही कर्तबगार पुरुष असतात, तर काही सदाचारी व्यक्ती असतात, त्यांना आपण संरक्षण केलं पाहिजे, त्याच्यासाठी प्राण दिला पाहिजे. परंतु जर नालायक व्यक्ती असेल तर त्या घराण्यातून त्या गादीवरून त्याला हटवण्याची जबाबदारी ही आपण घेतली पाहिजे. पण भीष्माचार्याने तसं न करता तो दुर्योधनाची बाजू घेतो आणि दुर्योधनाला घाबरलेला बघून तो शंखध्वनी मोठ्यानं शंख वाजवून शंखध्वनी निर्माण करतो. अशा प्रकारे भीष्म हे कॅरेक्टर आपण समजून घेतलं पाहिजे. आणि भीष्माचार्याची भीष्म चांगला आहे, त्याच्यात वादच नाही आहे. कित्येक माणसं खूप चांगले आहेत, पण ती चांगल्या माणसाला सहकार्य करतात का? ती जर चांगल्या माणसाला सहकार्य करत असेल तर ती चांगली. स्वतः जर चांगलं असणं ही एक गोष्ट वेगळी आहे आणि दुसऱ्या चांगल्या माणसाला मदत करणे ही गोष्ट वेगळी आहे. बरीच माणसं खूप चांगली आहेत. भीष्माचार्य खूप पराक्रमी होते, खूप चांगले होते, खूप सज्जन होते, याच्यात काही वादच नाही. पण त्याचं जी निष्ठा आहे, त्याचं जीवन आहे, त्याची जी काही कृती आहे ती दुर्योधनाला मदत करणारी आहे. म्हणून अशा प्रकारे आपल्याला भीष्माचार्याची बाजू घ्यायची की पांडवाची बाजू घ्यायची हे आपल्याला ठरवायचं आहे. हा सत्तार संघर्ष आहे, एक विस्थापित विरुद्ध प्रस्थापित. आणि या प्रस्थापिताच्या विरोधामध्ये आपण कोणाच्या बाजूने उभा आहोत, आपण प्रस्थापिताच्या बाजूने उभा आहोत का विस्थापिताच्या बाजूने उभा आहोत, हे आपल्याला भगवद्गीतेतून ही प्रेरणा घ्यायची आहे. जय मल्हार.